साई आपण भोजनाचा आस्वाद घ्या. तो गेम ऑन. शरद गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला रामला आपण पाहू शकता. पहिला चेंडू ऑन साइडला पूल केलाय. पॉवर प्लेचा योग्य वापर. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय पण चेंडू जातो. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अडवण्यात यश मिळालंय. 3 धावा इथे कंप्लीट होतात का पाहायचंय आणि 3 धावा झाल्या. 4 धावा देखील झाल्या असत्या केशव. चेंडूकडे पाहत राहतात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्यात. 4 धावा झाल्या असत्या पण राम पाटील आणि रवींद्र काळन म्हणजे आमचे आपण इथे नितीन काळन मोठे बंधुराज. केशव काळन या संघाचे खंदे सपोर्टर. शरद राईट आर्म ओव्हर तिकडे मार्क होतोय पलवा सिटी इनकडून. हा चेंडू सुरेख टायमिंग. यावेळेला मिड ऑन मिडच्या मधून चेंडू जातोय. सरळ चेंडू चाललाय आपण होतोय साईड स्क्रीन समोर. यावेळेला चौकार. खूप चांगला फटका बघायला मिळेल रवींद्र काळनच्या बॅटमधून. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर तर मग काळन यांच्याकडून आपण 3000 रुपयाचा पाचशे केलं 3 षटकारासाठी. आणि बघा 3 जर षटकार मारले ना तर आयोजकांच्या माध्यमातून पैठणी देखील मिळेल. त्रिमक काळन नाही खेळाडूंना नाही. त्रिमक काळन नाही मी सांगतो त्यांना. नाही लकी ड्रॉ नाही केशव फक्त मॅचकडे लक्ष द्या. तुम्हीच ठेवलं तर तुम्हालाच बक्षीस येतील ना. तर भूषण मुंडे साहेबांचं देखील व्यासपीठावर आगमन झालं. त्यांचं देखील मी हार्दिक स्वागत करतो. फुल टॉस ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. टायमिंग खूप चांगला होतंय. 1 बाउंड. चेंडू जात बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारच्या पार. दणदणीत चौकार. चांगली बॅटिंग. धावसंख्या 11. विशाल बेडेकर आमच्यासोबत जॉईन झाले. स्वागत आहे विशाल आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून. शरद पंत गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू यावेळेला फटका फसलाय. प्रदीपने सांगितलंय माझा झेल मी घेणारे आणि फलंदाज बाद. रवींद्र बॅक टू पवेलियन. 11 या धावसंख्येत पहिला गडी बाद होतोय आजदे 40+ संघाचा. तर आपण पाहिजे तर आत्ताच ज्यांचं नुकतंच व्यासपीठावर आगमन झालं ते म्हणजे भूषण मुंडे अगासन यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. अमोल राम मुंडे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करायचा आहे. भूषण मुंडे अगासन यांचा सत्कार केला जातो व्यासपीठावर. राम मुंडे यांच्या शुभ हस्ते. नवीन फलंदाज येतोय अमोल येतोय. शरद गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला राम. हा चेंडू यावेळेला आपण जबरदस्त टायमिंग होत नाहीये. लॉंग ऑफला आपण यावेळेला मिड ऑफला जे क्षेत्ररक्षक होते त्यांनी चूक केली. तर त्या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण करत आहे. चेंडू आपण त्यांच्या हातातून निष्ठून आपण लॉंग ऑनला गेला. यावेळेला जेव्हा चेंडू फील्ड होईल ते 2 धावा कंप्लीट केले. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. यावेळेला 14 धावा आपण पाहू शकता. बबन मुंडे यांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जाणार आहे. बबन मुंडे यांचा देखील सन्मान केला जाणार आहे.
सोमनाथ दादांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्त्यापर्यंत सन्मान करायचा आहे. राम मुंडे यांना विनंती करतो. हा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा झेल सुटतोय. आपण म्हणतोय कव्हर रिझन मध्ये आता क्षेत्ररक्षक होते. एक धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलक आपण पाहू शकता यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता यावेळेला. बबन मुंडे अगासन यांचा देखील व्यासपीठाला सन्मान केला जाणार आहे. दादांना विनंती करतो दादा या आपला सन्मान आहे हा. पहिला षटक आपण इथे प्रगतीपथावर असताना धावा दिल्या शरदनी 15 धावा दिल्यात आणि एक गडी सुद्धा बाद केलंय. आता इथून पाहायचं येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कशा प्रकारे बॅटिंग केली जाते. धावसंख्या 15 धावफलकात लागल्यात. पाणी आहे ना तिथे, जरा बॉटल त्याच्यात वरती पाण्याच्या. नाही तिथे पाणी नाही घ्यायला, पाणी घ्यायला बॉटल त्याच्यात जरा आहेत. गोलंदाजी मार्कवर इथे यावेळेला आपण पाहू शकता देवीच्या पाडा संघाच्या माध्यमातून दुसरं षटक घेऊन इथे यावेळेला गोलंदाज आपण पाहू शकता संतोष येतोय. संतोष पाहिजे तर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. रमाला आपण मिड ऑफला पाहू शकता. ऑफ साईडला क्षेत्ररक्षण, एक क्षेत्ररक्षण गली, थर्डमॅनला एक क्षेत्ररक्षण, बॅकवर्ड पॉईंटला एक एक्स्ट्रा कव्हर. चेंडू ऑन साईडला वेट ऑन वॉच क्रिकेट पूल करतोय. चेंडू चालला वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप पर्यंत क्षेत्ररक्षक आला यावेळेला. चेंडूला फीड करतो राजू. तोपर्यंत अवधी आहे 2 धावा घेण्याचा. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 17 धावा आपण पाहू शकता. सायकला अमोल आणि रामी जोडी आपण मैदानात पाहू शकता. संतोष गोलंदाजी मार्कवर. आता मिडॉफला देखील क्षेत्ररक्षण तयार, मिडॉफला देखील क्षेत्र. हा चेंडू यावेळेला ऑन साईडला खेळायचं होतं. यावेळेला फटका फसला होता पण झेलपर्यंत कोणी क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीयेत. चेंडू नोमॅन लँड्समध्ये पडतोय. शॉट आपण येतोय मिड ऑफ रिझनमध्ये. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 19 धावा. बघा आयोजकांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था केली गेलेली आहे. प्रत्येकाने जेवणाचा स्वाद घ्यायचा आहे. आजचे अन्नदाते प्रवीण भीमराव म्हात्रे जबरदस्त आगासन यांच्या माध्यमातून उत्तम जेवणाची सोय केलेली आहे आपल्यासाठी. आपण स्वाद घेऊ शकता. संतोष पुण्याचा गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला अमोलला आपण पाहू शकता. अमोल कशा प्रकारे बॅटिंग करतोय. हा चेंडू ऑन साईडला पूल केलाय. चेंडू चाललाय कार्पेटच्या मध्ये डीप बंद क्षेत्ररक्षण येतं. मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं राजूचं. धावसंख्या 10 फलकात 20 धावा आपण पाहू शकता. सुभाष आपण भोजनाचा आस्वाद घ्या. हा चेंडू ऑन साईडला उडवला यावेळेला स्क्वेअर लेगला. राजू आहे, चूक होणार नाहीये. फलंदाज बाद. गडी बाद 20 अशी धावसंख्या. अरुणदादा आपण भोजनाचा आस्वाद घ्या. हात दाखवले रिलॅक्स म्हणजे झालाय भोजन. नवीन फलंदाज आता कोण येतो पाहायचं यावेळेला. आपण येतोय हेमंत येतोय. अतिशय चांगला एक फलंदाज आपण इथं 4थ्या क्रमांकावर येतोय. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार हेमंतला. कारण 2 फलंदाज लवकर बाद झाले. सलामीवीर बाद झालेत. राम बाद झालाय. आपण येतोय रवींद्र बाद झालाय. अमोल आणि हेमंतला चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. संतोष गोलंदाजी मार्कवर. राजीव, प्रदीप, शरद या संघाचे खूप चांगले क्षेत्ररक्षक आहेत. यांच्याकडे झेल गेला ना तर आपण तो फलंदाज नक्कीच समजतो की ते झेल बाद होणार आहे. मी
चेंडू ऑन साईडला आपण इथं टर्न केला, यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमधनं चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 22 धावा. एक चेंडू अजूनही बाकी. संतोष पुंड्या गोलंदाजी मार्कवर. सायकलला फलंदाज आपण अमोलला पाहू शकता. अमोल चांगली बॅटिंग करतोय का? अमोलला इथून आता चांगली बॅटिंग करावी लागणारे 50+ धावा करायचे असतील तर. संतोष चेंडू पुन्हा त्या कार्पेटच्या मध्ये चेंडूला घेऊन काढला. यावेळेला शॉर्ट मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. यावेळेला दुसरी धाव मात्र घातक करू शकत होती. फेकी अंधोष्टम येणं गरजेचं होतं, पण अमोलचं कौतुक करेल. बघा बॅट किती चांगल्या प्रकारे ग्राउंडिंग करतोय तो. नितीन काळन देखील येत आहेत. भोजनं लवकर उरकलंय. 5 षटकांचा सामना आहे. झालेत षटका, पण 2 षटकं 24 धावा झाले. नितीन 12च्या सरसरी धावा. कौशव काळन देखील आपण त्या संघाला थोडंसं सपोर्ट करतायत. सर्व प्रेक्षकांना खेळाडूंना विनंती, आपण भोजनाचा स्वाद घ्या. 24 सोपान भोईरने मला वाटतं जेवणाचा स्वाद घेतला वाटतं. रुपेश भोजनाचा स्वाद घ्या. धन्यवाद. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. अन्नाचा आपण स्वाद घ्यायचा जरूर. मॅच काय क्रिकेटमध्ये हार जीत होतच राहणार आहे, पण आपण जर आपल्याला भूक लागली आहे ना, तर आपण पहिले तर अन्न ग्रहण करायचं आहे. मगच आपल्याला व्यवस्थित आपण ते विचार सुचतात. आपण ते आपली प्रकृती चांगली राहते. नितीन हेमंत आपण बघितले तर हेमंत साठी पारितोषिक आलंय. हेमंत दरेकडे साठी दक्ष काळन यांच्याकडून 5,000 रुपये पारितोषिक आलंय 3 षटकारासाठी. मारतील का पाहायचं, पण मारू शकतायत. गोलंदाजी मार्कवर येतो. शरद येतोय. बालकृष्ण काळे यांच्याकडून शुभेच्छा. पैसे ठेवा इथे. अहो नाही, पण तसं नाही केशवकांत. जर मारले आणि जर जमा नसले तर मी काय करू? नितीन काळन बघा आले लगेच द्यायला. वैभव भोजनाचा स्वाद घेतला. धन्यवाद. हेमंतला बघा पारितोषिक आलंय. आता काही हरकत नाही. नाही बरोबर आहे. काय होतं काही वेळेला पारितोषिक नसला आणि मारले तर काय करू? चेंडू जबरदस्त टायमिंग बघायला मिळतोय. यावेळेला मिडॉनला क्षेत्ररक्षक नाहीये. जोपर्यंत आपण तो लॉंगाचा क्षेत्ररक्षक येतो, चेंडूला फीड करतोय. हे मन 2 धावा कंप्लीट करतो. यावेळेला खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं. यावेळेला कदम नितीन हाईट जरी कमी असली ना, पण फाईट मैदानावर जास्ती करतायत कदम. असंख्य धावफल कधी 26 धावा आपण पाहू शकता. चेंडू यावेळेला आपण पाहू शकता वेग प्रचंड होता. बॅकपुढे जाऊन स्क्वेअर कट करायचा होता. नितीन कदम खेळाडूकडे पाहिलं तर असं वाटत नाही 40+ खेळाडू असतील. फिटनेस बघा खूप चांगलं आहे. प्रत्येक खेळाडूचं ना फिटनेसकडे लक्ष आहे. शरद राईट अप ओर तिकडे मार्क. चेंडू खूप चांगला फटका बघायला आलेला आहे. मिड ऑफ वरून चेंडू जातोय लॉंग ऑफला. जोपर्यंत आपण इथं विलास येतो चेंडूला फीड करतोय. कौतुक करेल मी हेमंतचं. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतं हेमंतचं. यावेळेला बॅटिंग चांगली होते. नितीन जिथे क्षेत्ररक्षक नाही ना, तिथे मात्र फटकेबाजी करतो हेमंत रे. त्याला माहिती आहे जरी षटकासाठी मला पारितोषिक असेल, पण मी मात्र आपण इथं संघाच्या हितासाठी खेळणार आहे. 27 धावा धावा कधी आपण पाहू शकता. शरद गोलंदाजी मार्क शकला. अमोलला आपण पाहू शकता. अमोल पाहायचं कसं. चेंडू या वेळेला आपण वेग प्रचंड होता. पंच वाईड चिखून करतायत. वंत धावेने भर धावसंख्या धावफल कधी 28 धावा आपण पाहू शकता. धावा आपण धावफल गती पाहू शकता. पुढे शरद तुम्ही अमोल. चेंडू खूप चांगला टायमिंग झाला. यावेळेला चेंडू जातो. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या धावफल कधी आपण पाहू शकता. 34 धावा. दिलीप दादा जेवण केलं ना? थँक्यू.
नाही, प्रत्येकांना आयोजकांनी सांगितलं की सूचना करा सातत्याने. आपण इथं जेवण आम्ही बनवलं आहे ते संपलं देखील पाहिजे, त्यामुळे सातत्याने आम्ही सांगतोय. नाही, हे दोन्ही संघांना देखील सांगेल मी की मॅच झाल्यानंतर दोन्ही संघांनी भोजन करून घ्यायचं आहे. 34 धावा 10 फलकाती लागल्यात. धावसंख्या 10 फलकात. पुणे त्या गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता शरद. थांबा जरा थोडंसं, आपण 1 मिनिट थांबा. गेम प्लॅन किती कोच आहेत रे. शरद गोलंदाजी मार्कवर धावसंख्या 10 फलकाती असते 40+ संघाची आपण पाहू शकता. या बेला 2 गडी बाद, 34 विकेट आणि टॉसला महत्व नाही, कंपल्सरी चेसिंग आहे. दक्ष नितीन काळन यांच्याकडून 5,000 पार्श्विक हेमंत दरेसाठी. चेंडू ऑन साइडला, चेंडू उंच गेलाय पण राजू आहे, चूक होणार नाही. स्क्वेअर लेगला फलंदाज बाद. धावसंख्या 10 फलकात 35 धावा आपण पाहू शकता. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण ड्रिंक्स बॉक्स मैदानात आहे. आपण अंडरग्राऊंड पाण्याची व्यवस्था केली गेली, आपण तिथून जलपान करू शकता. तर विनंती करतोय दोन्ही संघाचे संघनायक आपण खंबालपाडा आणि निवली पाडा दोन्ही संघांनी संघनायकांनी टॉससाठी यायचं. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही नाणेफेक करू, जलपान देखील खेळाडू करतायत. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरकडे, एक चांगलं संगीत ऐकूया.
नेवालीपाडा आणि आपण इथे खंबालपाड्याचे कॅप्टन या टॉससाठी जगदीश पाटील देखील आपण पाहू शकता की मकर संक्रांत चषकमध्ये आपण इथं समालोचन करतायत. चेंडू खूप चांगला होता खोलवर टप्प्याचा यावेळेला स्वतः गोलंदाज येतो यावेळेला प्रदीप 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 म्हात्रे. प्रदीपला आपण पाहू शकता धावसंख्या धावफलकातील 36 धावा आपण पाहू शकता. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी. आता रवी मुठे कशा प्रकारे बॅटिंग करतो पाहिजे. पण गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला प्रदीप मायसिटी इनकडून स्ट्राईक केलेला फलंदाज रवी मुठेला आपण पाहू शकता. पण त्या रवी मुठे आता कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. हा चेंडू खूप चांगला आहे कोदून काढला यावेळेला चेंडूला डॉपवरून चेंडू जातो लॉंग ऑफला क्षेत्रक्षक येतो राजू येतो जोपर्यंत चेंडूला फीड करतोय 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. शरद सांगते गोलंदाजा एंडकडे तुला फेकिंग करायची ती. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 38 धावा. चला कॅप्टन यायचे आहेत कंबालपाडा 40+ कॅप्टन आणि नेवालीपाडा 40+ संघाचे संघनायक टॉससाठी या. बघा बॅटची मागणी केली आहे. संस्कारच्या बॅट आपण पाहू शकता. धावसंख्या धाव 38 धावा आपण पाहू शकता. प्रदीप पुणेचा गोलंदाजी मार्कवर मायसिटी एनकडून राईट आर्म राऊंड कडे मार्क होतो. चौथ्या षटकातील पुढचा चेंडू. चेंडू यावेळेला परफेक्ट यॉर्कर चेंडू फलंदाज बाद येतो यावेळेला रवी बॅक टू पवेलियन. थँक्यू. च बघा नावाली आपण म्हणतो नेवाली 40+ संघाचे संघनायक आलेले आहेत. नेवालीपाडा 40+ संघाचे संघनायक आलेले आहेत. तर कंबालपाडा 40+ संघाचे संघनायक टॉससाठी यायचं आहे. विकी आपल्या संघनायकाला पाठवून द्या. नवीन फलंदाज प्रल्हाद पिके. प्रल्हाद काळनपाचक कशा प्रकारे बॅटिंग करतो इथून. चांगली बॅटिंग करावी लागणार प्रल्हादला देखील. आता नितीन काळन देखील आपल्या संघाला सपोर्ट करतायत. कोच आहेत आपण बरे तर केशव काळन रेग्युलरचे खेळाडू आहेत पण अजून 40+ संघाला कोचिंग करतायत. मॅच जिंकायची आहे. प्रल्हाद आलाय. प्रल्हाद काळन आणि आपण हेमंत दरे ही जोडी मैदान आपण पाहू शकता. प्रदीपला यश मिळाले. प्रदीप आता ट्रॅक बदलतो एड बदलतोय. चेंडू जबरदस्त गोलंदाजी खूप चांगली गोलंदाजी सरळ चेंडू निघून गेला यावेळेला आपण तो कुठल्या स्पीडवर पडून डॉट चेंडूची समाप्ती. चांगली गोलंदाजी बघायला मिळते यावेळेला प्रदीपच्या माध्यमातून. चांगलं वापसी करतोय प्रदीप. एक विकेट मिळवलंय. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय स्ट्रायकरला प्रल्हाद. हा चेंडू ड्राईव्ह करायचा होता यावेळेला एज घेऊन चेंडू मागे सरकतो यावेळेला गली रिजनमधनं चेंडू वेगाने चाललाय थडब्यांच्या दिशेने. एक धाव तर कंप्लीट केली. दुसरी धाव देखील कंप्लीट केली. तिसरी धाव देखील इथे कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 41 धावा आपण पाहू शकता. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. कदमचं खूप चांगलं बॅकिंग होतं. बघा लॉंग ऑफ आपण बघितली तर फाईन लेग वरनं थर्डमॅनला धावत गेले होते. किती वेगाने धावले. पण गोलंदाजी मार. हा चेंडू हवे तर यावेळेला जोपर्यंत चेंडू मिडॉनला फीड होईल एक धाव कंप्लीट केले ते
धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता. नितीन कळम बाबूशा पण मला वाटतं आज आला आहेत मकर संक्रांतमध्ये. धावसंख्या 10 फलकात 42. पडा पोटी प्लस संघाची संघनायक टॉस साठी या बघा. नेवालीपाडा पोटी प्लस संघनायक इथे आलेले आहेत. अंतिम षटक आता कोण घेऊन येतो पाहिजे देवीचा पडा संघाच्या माध्यमातून. शरदनी 2 षटक फेकले आहेत. नरेश नरेश म्हात्रे येतो गोलंदाजी मार्कवर. नरेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आपण पाहू शकता यावेळेला हेमंत दरे. इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे हेमंतला. नरेश पलासाठी इनकडून हा चेंडू ऑन साईडला लॉफ केला. यावेळेला चेंडू गॅपमध्ये जातोय. राजीव येतोय यावेळेला आपण मिड विकेटवर ना मध्ये जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्यात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 44 धावा. चांगली बॅटिंग करतो यावेळेला हेमंत दरेचं मी कौतुक करत. सिंगल डबल जास्त करून भर देतो. मोठे फटके येत नाही आपण सिंगल डबलने स्कोरबोर्ड हारता ठेवतो. हा चेंडू खूप चांगला आहे. कार्पेट ड्राईव्ह बघायला मिळाला यावेळेला. लॉंगॉला चेंडू जोपर्यंत फीड होईल 2 धावा इथे कंप्लीट होईल का पाहायचा आहे. प्रल्हाद चित्याच्या वेगाने धाव पूर्ण करतोय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 26 धावा आपण पाहू शकता. आपण 46 धावा आपण पाहू शकता. नाही नक्कीच प्रल्हादचं मी कौतुक करेल. प्रल्हाद किती वेगाने धावतो नितीन. 46 धावा दिल्यात आणि चेंडू बाकी आहेत. अजूनही जर विचार केल्यानंतर कल्पेश सांगतात 4 चेंडू. या 4 चेंडूमध्ये ना कल्पेश एकात एक मोठे 2 फटके आले ना. पारितोषिक लावले दक्ष काळन यांच्याकडून. आपण दक्ष नितीन काळन 3 षटकारात 5000. हा चेंडू याला फुलटॉस आहे. मिडानच्या डोक्यावर खेळून करतो. जोपर्यंत लॉंगरला चेंडू फीड होईल प्रल्हादचं कौतुक करेल. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन विकेट. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 48 धावा. बघा 3 चेंडूमध्ये तब्बल 6 धावा कुठल्या आहेत. प्रल्हाद आणि आपण इथं हेमंत या जोडीने त्यात हेमंतने आपण इथं 6 धावा कुठल्या आहेत. जबरदस्त गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. चांगली बॅटिंग करतो इथून. हा चेंडू खूप चांगला होता. बॅटरमॅनने चेंडूला काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होतं तट्या सर्कलमध्ये. शॉर्ट मिड ऑन रिझर्व मध्ये जोपर्यंत चेंडू फीड होईल 1 धाव इथे कंप्लीट केली जाते. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 49 धावा. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून चेंडू यावेळेला खेळायचं होतं. एक कव्हर रिजन मध्ये चेंडूला काढायचं होतं. एकदा कंप्लीट केली. दुसरी धाव इथे पूर्ण होते का पाहायचंय. 2 धावा इथे मात्र पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 50 कंप्लीट. 51 धावा. जरा प्लीज विनंती करतोय जरा ते संघ आपण डगआउट मधून आवाज देऊ नका. हा 51 धावा 10 फलकाती लागल्यात. नरेश चेंडू ऑन साईडला सुरेख टायमिंग. स्वीप करतो चेंडूला. चेंडू जातो यावेळेला आपण येतोय लॉंग लेट सीमारेच्या पार. धावसंख्या 10 फलकात आपण पाहू शकता यावेळेला 55 आणि 56 धावांचं लक्ष असणार आहे. संजय मुठे देखील सामना एन्जॉय करतायत. त्यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. त्यांना विनंती करतोय जर आपण भोजन केलं नसेल तर आपणही भोजन करून घ्या.
सर्व खेळाडूंना प्रेक्षकांना विनंती करतोय भोजनाची आपण इथं व्यवस्था सुरू झाली आपण इथं भोजन सुरू झालं आहे आपल्यासाठी भोजन आपण इथं तयार आहे आपण त्या भोजनाचा स्वाद घ्या धावा झाल्यात आपण इथं 55 आणि 56 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर पहिल्यांदाच आपण बघितलं तर आज दुसऱ्या दिवसात 56 धावा आपण 55 धावा झाल्या 56 धावांचं लक्ष असणार आहे चला टॉससाठी या कंबालपाडा 40 प्लस संघाचे संघनायक आणि नेवालीपाडा 40 प्लस संघाचे संघनायक इथे आलेले आहेत चला लवकर या जरा टॉससाठी आम्ही सातत्याने विनंती करतोय कंबालपाडा 40 प्लस संघाच्या संघनायकाला की टॉससाठी या भाऊ तर नेवालीपाडा संघ टॉस विन आहे पुढच्या मॅचमध्ये खंबालपाड्याच्या विरुद्ध आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय तो नेवालीपाडा संघ टॉस विन आहे गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय 4 ओव्हरची मॅच असेल आणि त्यांना फाईट करेल तो स्वर्गीय शिवाईदादा शेलार क्रिकेट संघ खंबालपाडा तर आज जे संघाचे खंदेश समर्थक बाळू पाटील आपण पाहिलं तर संजय मोठे आलेत त्यांचे हार्दिक स्वागत संजय मोठे मला वाटतं देसाई संघाला सपोर्ट करण्यासाठी आलेत आणि सासूरवाडी त्यांची देसाई संघाला नेहमीच सपोर्ट असतो संजय मोठे यांचा 56 धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत शेवटच्या चेंडूची चौकार आला पीकेच्या बॅटमधनं 83-70 रिक्षा कोणाची बघा साईडला घ्या डंपर पाण्याचा टँकर तिथून जायचे 83-70 रिक्षा चालक मालकाला विनंती असेल आपण साईडला घ्या त्या रिक्षाचे मालक कोणी असतील चालक रिक्षा साईडला घ्या जरा सहकार्य करा चाललेत धन्यवाद टँकर थांबलाय त्यामुळे लक्षात घ्या आजच्या दिवसातील सर्वाधिक धावा आहेत 55 केशव मग 56 धावांचा बचाव करण्यासाठी चांगली गोलंदाजी करावी लागेल इतकं सोपं नाही आहे कारण समोर देवीचा पाडा संघ आहे चला बॅट्समन पाठवा देवीचा पाडा संघ थोडं स्पीडअप करा बिंदास दादा तुम्ही पाहतायत पंचांच्या भूमिकेत चांगले क्रिकेटर आहेत दुसऱ्या बाजूला केशव दादा आहेत चला स्पीडअप करायचं आपल्याला उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे चला बॅट्समन पाठवा लवकर बघा आयोजक सूचना करतात विलास आणि प्रदीप येत आहेत सलामीला तर विलास आणि प्रदीप सलामीची जोडी मैदानात दाखल होते 56 धावांचा इथे बचाव करायचे महेंद्र म्हात्रे येत आहेत पहिलं षटक घेऊन
सेकंडला विलास आहेत, नो सेकंडला प्रदीप आहेत आणि गोलंदाज महेंद्र मात्रे आहेत. विलास मात्रे आणि प्रदीप मात्रे ही सलामी जोडी आणि गोलंदाज सुद्धा महेंद्र मात्रे आहेत. तर 56 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन, लॉंग ऑफ आणि वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. पहिला चेंडू तुम्ही पाहतायत लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत, क्षेत्ररक्षक येत आहेत, मात्र चेंडू सीमा पार जाईल आणि पहिल्याच चेंडू ते चौकारने आगाज करतोय फलंदाज विलास. चौकार येतोय. सुरुवात चांगली झाली आहे देवीचा पाडा संघाकडनं. त्यांना माहिती आहे 56 धावा या मॅच मध्ये चेस करायचे आहेत, त्यासाठी सुरुवात चांगली होणं गरजेचं आहे. महेंद्र, हा चेंडू चांगला होता, मात्र मिडॉनला क्षेत्ररक्षक आहेत. विलासला माहिती आहे दुसरी धाव होणार नाहीये. धावसंख्या 5 धावा झाल्यात. सेकंडला प्रदीप येत आहेत. महेंद्र राईट मोर द विकेट. इथे राम पाटील होते, मात्र झेल ड्रॉप झालाय. थोडासा पुढे होता झेल. प्रयत्न चांगले केले राम पाटीलने. सचिन काळ येतात बॅकअप साठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 6 धावा झाल्यात. झेल नव्हताच, मात्र प्रयत्न केले, कदाचित धावयाही सेव्ह झालेत. महेंद्र राईट मोर द विकेट. इथे मिसटायमिंग स्ट्रोक आहे आणि स्वतः महेंद्र झेल खाली येतात आणि फलंदाज विलास मात्रेचा खेळ समाप्त. पहिला धक्का मैदानामध्ये देवीचा पाडा संघाला. सहा धावा झाल्यात आणि पहिला विकेट मिळालाय आज संघाला. विलास मात्रे थोडेसे नाराज आहेत. आज आपण पाहिलं तर नागावचा जो खेळाडू दुखापतग्रस्त आहे त्याचं ऑपरेशन करायचं आहे आणि त्यासाठी सुद्धा शरद म्हात्रे आणि विलास म्हात्रे यांच्याकडनं 2000 रुपयाचं डोनेशन देण्यात सुद्धा आले, त्यामुळे त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. भरपूर संघानेही मदत केली, आता खेळाडूही करतायत. नितीन येत आहेत नवीन फलंदाज. नितीन म्हात्रे सायकलिंग सुद्धा खूप चांगली करतात ते. बरेचसे दौरे त्यांनी केलेत. चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रदीपला थोडंसं शांत ठेवलंय या चेंडू मागे. महेंद्र मात्रे आपला अनुभव पणाला लावत असताना डॉट चेंडूची ते समाप्ती होते. येणाऱ्या काळामध्ये आजजे प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा आयोजित केली आहे केशव खान यांच्या माध्यमातून. ते 40+ खेळाडूंनाही आयकॉन खेळाडू संधी मिळेल. ऑल इंडिया. महेंद्र मात्रे राईट मोर द विकेट. इथे चेंडू भरपूर उंच गेलाय आणि बघाचे पंचांचा इशारा येतोय षटकार. 56चं टार्गेट होतं आणि पहिल्या षटकात धावा आल्या त्या 12 धावा आल्यात. 44 अजूनही करायचे देवीचा पाडा संघाला येणाऱ्या 24 चेंडू मध्ये. फटका चांगला होता. प्रदीप याच खेळासाठी जाणले जातात. 6 चेंडू मध्ये 7 चौकार मारण्याचा विक्रम सुद्धा प्रदीपने नोंदवला होता नारिलच्या स्पर्धेत. तोच प्रदीप म्हात्रे. थोडं स्पीडअप करा मॅच, वेळेच्या बाबतीत थोडंसं घाई करायची.
प्रल्हाद काळे येत आहेत पीके दुसरं षटक घेऊन. 24 चेंडूमध्ये अजूनही 44 धावा या मॅचमध्ये करायचे आहेत. 12 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. आता फक्त 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतील. डीप कव्हरला राजू जोशी आहेत. मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन आहे. मिड विकेट आहे. बॅकवर्ड्स शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला एक क्षेत्ररक्षक आहे. प्रल्हाद काळणे येत आहेत दुसरं षटक घेऊन. पीके पहिला चेंडू सुरेख तुम्हाला पाहायला मिळतोय आणि तेवढंच चांगलं दर्जेदार रेस्ट्रिक्शन पाहायला मिळतोय अमोलच्या माध्यमातून. डॉट बॉल. पीके राईट मोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू मात्र वाईटचा इशारा येतोय. नितीन स्ट्राईक एंडला आहेत. धावसंख्या 13. पीके राईट मोर द विकेट. इथे लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि महेंद्र म्हात्रेकडनं झेल ड्रॉप आणि चेंडू सीमा पार चौकार. चार धावा मिळाल्यात. धावसंख्या 17. अशा कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागणार आहेत. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच हे क्रिकेटचं समीकरण असतं. सतरा धावा झाल्यात. फिल्डिंगचा प्रश्न प्रत्येक टीमला नेहमीच अडचणीत आणतोय. 17 धावा झाल्यात. नितीनच्या बॅटमधनं चौकार आलाय. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधून खेळत आहेत. तीन धावा इथे मिळाल्यात नितीनला. धावसंख्या 20. धावा झाल्यात. सायकलिंग खूप करतात नितीन मात्रे. मी थकणार नाहीये ते. रनिंग सुद्धा खूप चांगली आहे. 20 धावा झाल्यात. दोन्ही फलंदाने 3-3 चेंडू फेस केले. दोन्ही फलंदाने 7-7 धावा केलेत. धन्यवाद कल्पेश. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. इथे धावचीची संधी आहे मात्र 2 धावा पूर्ण होतील. बॅकअप जोपर्यंत मिळेल. धावसंख्या 22. 22 धावा झाल्यात. धावा झाल्यात. ठीक आहे. राईट मोर द विकेट. इथे पुन्हा झेल ड्रॉप. असदे संघ वारंवार चुका करतोय आणि चेंडू सीमा पार चौकार. चारने धावसंख्या पुढे सरकेल. 26 धावा झाल्यात. चांगली सुरुवात केली आहे देवीचा पाडा संघाने. प्रदीपचा रोल या मॅच मध्ये खूप महत्वाचा आहे. 26 धावा झाल्यात. चांगली फटकेबाजी. 30 धावांची अजूनही गरज आहे. पिके अजून एक चांगला फटका मिड ऑफच्या वरून खेळत आहेत. लॉंग ऑफच्या दिशेने प्रदीप मात्रे ऑन फायर चौकार.
धावसंख्या 30 धावा कुठल्या दोन षटका देवीचा वाडा संघाने फक्त आता 18 चेंडूमध्ये 26 करायचे आहेत. डीप कव्हरला क्षेत्ररक्षक लावण्यात आलाय आणि ओरपीच चेंडू टाकतायत गोलंदाज. प्रदीप मात्रे 6 चेंडूचा खेळ केलाय, 17 धावांची तो खेळतोय. मिड विकेट होतं, लॉंग ऑन होतं, मात्र डीप कव्हरला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आले, मात्र तशी गोलंदाजी झाली नाहीये. पाणी घेऊन जायचंय, पाणी. दोनच षटकात बघा पाणी प्यायची वेळ आली केशव. पाणी नाहीये, 3 षटकांतर नक्की तुम्ही जलपान करू शकता. घेऊन जायचंय. तर 18 चेंडू 26 धावा आता करायचे आहेत. जलपान करतायत खेळाडू लवकर. लेजंड क्रिकेटर या स्पर्धेच्या माध्यमातून बऱ्याचशा खेळाडूंना भावपूर्ण श्रद्धांजली सुद्धा वाहिली जाते. निकेश मुंडे असतील आमचे, स्वर्गीय शिवाजीदादा शेलार, निलेश मात्रे. तर 18 चेंडू 26 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. महेंद्र म्हात्रे येत आहेत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतो नितीनच्या बॅट मधनं. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल, चौकार. नितीनचा सराव भरपूर दिसतोय, ज्या पद्धतीने ते बॅटिंग करतात नितीन म्हात्रे. खरं सायकलिंग साठी ते भरपूर प्रसिद्ध आहेत, मात्र बॅटिंग सुद्धा तेवढीच चांगली करतात पॉवर प्ले मध्ये. मात्र इथे पॉवर प्ले समाप्त झालाय आणि पॉवर पॅक बॅटिंग. सायकलिंगमुळे त्यांची फिटनेस चांगली आहे. 40 प्लसच्या खेळाडूंनी सायकलिंग करायला हवी. तिसरा झेल सुटला आजय संघाकडनं. रेग्युलर संघामध्ये हे चित्र आम्ही पाहत असतो, 40 प्लस मध्ये सुद्धा तेच चित्र आहे. सराव करताना सगळे फिल्डर पेंढारकर मध्ये स्लिपला असतात, त्याचा परिणाम आहे. केशवकांत तुमची तीच परिस्थिती आहे, मग काय करणार ते 40 प्लस झालेत. सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये. एक धाव पूर्ण आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे पूर्ण आल्यात. 2 धावसंख्या पुढे सरकेल. कल्पेश आम्हाला माहिती देत आहेत. 38 धावा झाल्यात. 38 धावा झाल्यात. अठरा धावा अजूनही करायच्या आहेत या मॅच मध्ये. चांगलं हिस्ट्रिएक्शन, अमोलचं कौतुक करेल. हिस्ट्रिएक्शन चांगलं होतं, म्हणजे 3 झेल या मॅच मध्ये ड्रॉप झाले आतापर्यंत. पहिला झेल महेंद्र म्हात्रेने सोडला, त्यानंतर सुभाष पाटीलने आणि त्यानंतर राजू जोशी. आणि हा डॉट चेंडू तुम्ही पाहिलाय. वाईटचा इशारा येतोय. वाईटचा इशारा आलाय. वाईटचा इशारा आलाय.
चाळीस धावा झाल्यात देवीचा पाडा संघाच्या, 16 अजूनही हव्यात. दोन धावा मिळाल्यात. 14 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू आणि 14 धावा. चंद्रकांत पाटील येतात बघा. चंद्रकांत पाटील यांचं आगमन झालंय, हार्दिक स्वागत. आणि इथे एक धाव बाईच्या स्वरूपात आहे. 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बारा चेंडू 13 धावा. चला मॅच सुरू करा लवकर. 12 चेंडू 13 धावा हव्यात. प्रदीप पाटील सुद्धा आज भरपूर थकान महसूस करतात बघा. प्रदीप म्हात्रे आणि नितीन म्हात्रे जलपान करतात सातत्याने. राजू जोशी येत आहेत. बारा चेंडू 13 धावा. बारा चेंडू 13 धावांची गरज आहे. नेवालीपाडा आणि खंबालपाडा आपण सज्ज राहायचे. काही क्षणातच या मॅचचा रिझल्टही लागेल. 12 चेंडू 13. राजू जोशी स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर नितीन आहेत. चांगली फिल्डिंग श्याम पाटील होते. एक धाव मिळाली बाईच्या स्वरूपात. 11 चेंडू 12 धावा अजूनही करायचे त्या मॅच मध्ये. अकरा चेंडू 12. दोन धावा. चांगली फेकी. 10 चेंडू आणि 10 धावांची गरज. दहा चेंडू आणि 10 धावा. राजू जोशी गोलंदाजी मार्कवर सेकंडला प्रदीप आहेत. इथे फटका चांगला आहे. पिके आलेत. दोन धावा. 8 धावा दूर आहे देवीचा पाडा संघ विजयापासून. आठ धावा या मॅच मध्ये अजूनही करायचे. राजू गोलंदाजी मार्कवर. एक राजू म्हात्रे देवीचा पाडा संघामध्ये सुरेख आणि दर्जेदार फटका. बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू सीमा पार जाईल. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 धावांची अजूनही गरज आहे. चार धावांची अजूनही गरज आहे. आणि इथे फटका चांगला आहे. सुभाष येत आहेत. मात्र मॅच झाली फिनिश. 4च षटकामध्ये सामना जिंकलाय देवीचा पाडा संघाने. अभिनंदन देवीचा पाडा संघ.
आणि आजदे संघाला पुढच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा. देवीचा पाडा विरुद्ध देसाई अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. तर देवीचा पाडा संघ आपण जेवण करून घ्यायचे. आजदे संघ आपण जेवण करून घ्या. आयोजकांच्या सूचना येत आहेत. केशव तर गेलेत ऑलरेडी. तुम्ही जेवण करून घ्या. तर 56 धावा आपण पाहिलं तर 4 षटकातच झालेत. 10 चेंडूमध्ये 29